नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नेरूळ सेक्टर 28 येथे श्री गणेश सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमहापौर अशोकराव गावडे आणि माजी नगरसेविका सपनाताई गायकवाड गावडे यांच्या माध्यमातून श्री माघी गणेश जयंती आणि हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार पडलेल्या श्री माघी गणेश जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताह, कीर्तन आणि दिंडी सोहळा संपन्न झाला. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मागील 27 वर्षांपासून साजरा करण्यात येत असलेल्या श्री माघी गणेश जयंतीनिमित्त श्री गणरायाचं दर्शन मोठ्या संख्येने सोसायटीतील सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी घेतले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आलं होतं. तलावाप्रमाणे याही वर्षी आमच्या श्री गणेश सोसायटीच्या प्रांगणामध्ये माही गणेश जयंती संपन्न होत असताना दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गेले 7 दिवस या ठिकाणी कीर्तन सोहळा झाला, सप्ताह होता आणि आज सकाळी काल्याचं कीर्तन होऊन सप्त्याची समाप्ती झाली. त्यानंतर या ठिकाणी श्रींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली, दिंडी सोहळा पार पडला, त्याच्यानंतर स्नेहभोजन झालं आणि आत्ता आमचा हा स्नेहभोजनाचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या प्रसंगी आमच्या महिलांचा सुद्धा हळदी कुंकू समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. दरवर्षी आमच्या सोसायटीतील आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोक या ठिकाणी सहभाग घेतात आणि सदोदित आम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत असतात. आज सोसायटीत आमचं श्री गणेशाचं मंदिर जे आहे ते जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि ह्या देवस्थानाला गणपतींच्या दर्शनासाठी लांबून लांबून या ठिकाणी भाविक येत असतात आणि त्यांचा जो आम्हाला रिप्लाय आलेला आहे तो अत्यंत चांगला आणि प्रतिसाद देणारा आहे आणि ह्या पद्धतीने आज या ठिकाणी गणेशोत्सव आम्ही साजरा करतो आहोत आणि सगळे आमचे लहान थोर वृद्ध सगळे ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि श्रीचं दर्शन घेऊन तृप्त होतात. त्याच्यानंतर आमचा महाप्रसादाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम होतो आणि अशा प्रकारे गेल्या 27 वर्षापासून सातत्याने हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे आणि सर्वजण एक कुटुंबाप्रमाणे आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेत असतात. श्री माघी गणेश जयंतीनिमित्त महिलांकरिता माजी नगरसेविका सपनाताई गायकवाड गावडे यांच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येनं महिला वर्ग सहभागी झाला होता.
श्री गणेश सोसायटीमध्ये गणेश जयंती निमित्ताने 7 दिवसाचा सप्ताह इथे आम्ही आयोजित केला होता. त्याचप्रमाणे सकाळी काल्याचं कीर्तन या ठिकाणी झालं, दुपारी पालखी झाली आणि आता मोठ्या उत्सवामध्ये गणेश जयंतीचा हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. या ठिकाणी हळदीकुंकाचा लाभ महिला मोठ्या उत्सवात घेत आहेत आणि गणेश जयंती हा जो सण आहे हा मोठ्या उत्सवात सगळे बांधव आज आपले साजरे करतात. मी सर्वांना माझ्या पक्षातर्फे, माझ्या सर्व कुटुंबातर्फे, माझ्या सोसायटीतर्फे गणेश जयंतीच्या सर्व भक्तांना शुभेच्छा देते. धन्यवाद. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.